देघावे तानाजीनगर कासारे या महत्त्वाच्या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून हा रस्ता आता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे। ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे। या गंभीर प्रश्नाकडे शासन आणि संबंधित प्रशासनाचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी उपसरपंच नामदेव टकले यांनी केला आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने निवेदन, तक्रारी आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं आहे। या मार्गावरून दररोज तानाजीनगर व कासारे परिसरातील शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता कुठे संपतो आणि खड्डा कुठे सुरू होतो हे समजत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेली काटेरी झुडपे, साईड पट्टीचा अभाव आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा नसल्याने रस्त्याची आणखी दुरवस्था होत आहे। दुचाकीस्वार खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघातांना सामोरे जात आहेत, तर चारचाकी वाहनांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल उपस्थित करत माजी उपसरपंच नामदेव टकले यांनी जिल्हा परिषद व संबंधित बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे अशी जोरदार मागणी केली आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ही परिस्थिती तातडीने बदलली नाही तर ग्रामस्थांसोबत घेऊन तीव्र लोक आंदोलन छेडले जाईल असा इशाराही नामदेव टकले यांनी प्रशासनाला दिला आहे। देघावे तानाजीनगर कासारे मार्गावरील रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिक व विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी एकमुखी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अक्षय पानपाटील साक्री।